मित्रांनो, प्राचीन भारतातील सर्वात सुंदर स्त्री कोण होती असा जर प्रश्न विचारला गेला तर आम्रपाली हे उत्तर बहुतांश इतिहासकारांच्या तोंडातून लगेचच तात्काळ बाहेर पडेल. जवळपास 2500 ते 2600 वर्षांपूर्वीच्या या सौंदर्यवतीचा उल्लेख आपल्याला जैन आणि बौद्ध साहित्यात आढळतो. आम्रपालीच्या स्वर्गीय सौंदर्यासोबतच तिच्या बुद्धिमत्तेबाबत, तिच्या साहसीपणाबाबत, तिच्या उदारतेबाबत आणि तिच्या नृत्य गायन संगीत कलांमधल्या पारंगतेबाबत आणि तसंच तिच्या त्यागाबाबतचं वर्णन आपल्याला या साहित्यात आढळून येतं. आम्रपाली ह्या तिच्या अलौकिक गुणांमुळं आज 2500-2600 वर्षे उलटून गेल्यानंतरही साहित्यिकांना आणि कलाप्रेमांना भुरळ पाडणारी व्यक्तिरेखा राहिली आहे. आम्रपालीचा जन्म हा इसवी सन पूर्व 500 ते 600 वर्षांपूर्वी लिच्छवी गणराज्यांची राजधानी वैशाली नगरीत झाला होता. त्यावेळी त्या भागात वाजी गणतंत्र हे 8 राज्यांचा समूह असणारं गणतंत्र होतं. तिथे लोकशाही अस्तित्वात होती. महानामा नावाचा एक लिच्छवी सरदार होता, ज्यानं एका राजनर्तिकेसोबत विवाह केला होता आणि त्या दोघांना जे अपत्य झालं होतं ते म्हणजे आम्रपाली. आम्रपालीचा जन्म राजेशाही आमराईत एका आंब्याच्या झाडाखाली झाला होता. त्यावेळी वसंत ऋतू होता, म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबरचा तो महिना होता आणि त्यावेळी आंब्यांच्या झाडांवर कोवळी पालवी नुकतीच आली होती. त्यामुळं त्या अपत्याचं नाव आम्रपाली असं ठेवलं गेलं. जन्मतः स्वर्गीय सौंदर्याची देणगी मिळालेल्या आम्रपालीचं पालनपोषण तिच्या सरदार वडिलांनी आणि पूर्वी राजनर्तिका राहिलेल्या तिच्या आईनं मोठ्या प्रेमानं केलं होतं. त्यावेळेच्या संगीत, नृत्य, गायन, शस्त्रविद्या, अश्वारोहण, लिहिणे वाचणे, धनुर्विद्या, तलवारबाजी अशा अनेक कला आम्रपालीला शिकवण्यासाठी उत्तमोत्तम शिक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. बुद्धिमान आणि मेहनती आम्रपालीनं फारच कमी वेळात, अतिशय कमी वेळात सर्व कलांमध्ये पारंगतपणा मिळवलेला होता. ज्यावेळी आम्रपाली वयात आली तेव्हा तर तिच्या सौंदर्याची आणि अंगच्या कलागुणांची चर्चा वैशाली नगरीतल्या घराघरात होत होती. आम्रपालीच आता वैशाली राज्याची पुढची राजनर्तिका राहील असाच सर्वांचा समज होता. मित्रांनो, त्यावेळी नगरातल्या सर्वात सुंदर तरुणीला नगरवधू आणि राजगणिका बनवलं जायचं, जेणेकरून तिच्या सौंदर्याचा उपभोग शहरातल्या श्रीमंत लोकांना, सरदारांना, मंत्र्यांना आणि राजपरिवारातल्या लोकांना घेता येईल. अर्थात त्याबाबतचा भरघोस मोबदलाही त्या तरुणीला मिळायचा. याशिवाय त्या काळी समाजात सन्मानाचं स्थानही त्या तरुणीला मिळायचं. आचार्य चाणक्य एका ठिकाणी लिहितात की प्रेमाच्या भुकेल्या लोकांची प्रेमाची भूक मिटवणाऱ्या, पुरुषांच्या वयाचा आणि शारीरिक स्थितीचा भेदभाव न मानता सर्व पुरुषांना प्रेम देणाऱ्या गणिका आणि नगरवधूंना मी सादर प्रणाम करतो. पण मित्रांनो, स्वतः आम्रपालीची किंवा तिच्या आईवडिलांचीही आम्रपालीला नगरवधू किंवा राजनर्तकी बनवण्याची बिलकुल इच्छा नव्हती. एखाद्या सामान्य स्त्रीसारखं विवाह करून सामान्य जीवन व्यतीत करावं अशी तिची स्वतःचीही इच्छा होती. म्हणूनच तिच्या आईवडिलांनी तिचा लहानपणापासूनचा साथीदार आणि प्रेमी असणाऱ्या पुष्पकुमारसोबत तिचा विवाह निश्चित केला होता. तिच्या विवाहाची जोरदार तयारीही चालू होती. पण ह्याच दरम्यान लिच्छवी राजकुमार मनुदेव याची नजर आम्रपालीवर पडली आणि आम्रपालीच्या सौंदर्यानं मनुदेव अगदी घायाळ झाला. कुठल्याही परिस्थितीत आम्रपालीला हस्तगत करायचंच असा मनुदेवानं चंगच बांधला. ज्या दिवशी आम्रपालीचं लग्न होतं त्याच्या आदल्या रात्री
राजकुमार मनुदेवानं पुष्पकुमारचा खून घडवून आणला आणि आम्रपालीवर दुःखाचा डोंगर कोसळला. तिचं संपूर्ण आयुष्यच आता उद्ध्वस्त झालं होतं. आणि नंतर आम्रपालीला वैशालीच्या नगरसभेनं नगरवधू म्हणून घोषित केलं. याशिवाय राजकुमार मनुदेवाच्या शिफारसीवरून तिला वैशाली राज्याच्या प्रमुख राजनर्तिका पदावर नेमलं गेलं. वैशाली जनपद कल्याणी अशी तिला पदवी दिली गेली. राजनर्तिकेचं हे पद 7 वर्षांकरता होतं आणि तिला त्या बदल्यात सरकारी मानधन सुद्धा मिळणार होतं. याशिवाय तिला राजदरबाराच्या सेवेव्यतिरिक्त पैशांच्या मोबदल्यात स्वतःचे प्रेमी निवडण्याची सुद्धा मुभा होती. पण ह्या 7 वर्षांमध्ये ती कुठल्याही पुरुषासोबत लग्न करू शकणार नव्हती. आम्रपालीला रथाचाही मान दिला गेला होता, जो त्या काळी अतिशय निवडक मंत्र्यांनाच मिळत असायचा. कुणा पुरुषाला जर आम्रपालीच्या संगीत नृत्य गायनाचा आस्वाद घ्यायचा असेल तर त्याला 50 सुवर्ण कारशापण म्हणजे 50 सोन्याच्या मोहरा द्याव्या लागायच्या. एका मोहरेचं वजन हे साधारणतः 3.5 ग्रॅम होतं. म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं झालं, साल 2024च्या हिशोबानं सांगायचं झालं तर आम्रपालीच्या एका दिवसाच्या नाच गाण्याची बिदागी ही 10 लाख रुपये इतकी होती. आणि जर कुणाला आम्रपाली सोबत संपूर्ण रात्र व्यतीत करायची असेल तर त्यासाठी ह्याच्या कितीतरी पट रक्कम मोजावी लागायची. आम्रपाली तिच्या काळातली सर्वात महागडी गणिका होती. थोड्याच वर्षांमध्ये आम्रपालीकडे इतकी प्रचंड संपत्ती जमा झाली की ती वैशालीच्या राजापेक्षाही जास्त श्रीमंत व्यक्ती बनली. तिचा महाल राजवाड्यासारखाच प्रचंड मोठा, आलिशान आणि विस्तृत होता. शेकडो नोकर चाकर तिच्याकडे कामाला होते. तिच्या स्वतःच्या कित्येक आमराया आणि सुंदर बगीचे होते. आम्रपाली ही सर्वांसाठी एक स्वप्न सुंदरी होती. तिच्या सौंदर्याची आणि कलागुणांची कीर्ती केवळ वैशाली नगरीपुरती किंवा लिच्छवी राज्यांपुरतीच मर्यादित न राहता अगदी सर्व दूरपर्यंत पोहोचलेली होती. आम्रपालीच्या सौंदर्याची आणि कलागुणांची कीर्ती ऐकून शेजारी असणाऱ्या मगध साम्राज्याचा सम्राट राजा बिंबिसार ह्यालाही आम्रपालीच्या सहवासाची तीव्र इच्छा निर्माण झाली. त्याची झोप उडाली आणि तो रात्रंदिवस आम्रपालीच्या नावाचा जप करू लागला. मगधचं राज्य हे वैशालीपेक्षा शक्तिशाली आणि मोठं होतं. सम्राट बिंबिसारानं मग वैशालीच्या राज्याकडे प्रस्ताव पाठवला की आम्रपालीला त्याच्याकडं सोपवण्यात यावं. पण आम्रपाली ही वैशाली नगरीची शान आणि आमचा अभिमान आहे असं वैशालीच्या राजानं उत्तर पाठवलं. मग बिंबिसारानं काहीतरी वेगळं कारण काढून वैशाली विरुद्ध युद्ध पुकारलं. वैशाली राज्यानंही मग जोरदार प्रतिकार सुरू केला. हे युद्ध बराच दीर्घकाळापर्यंत खेचलं गेलं, पण तरीही अनिर्णितच राहिलं होतं. ह्या काळातही बिंबिसाराला बिलकुल चैन पडत नव्हती. तो पाण्याविना तडफडणाऱ्या माशासारखा आम्रपालीच्या भीतीसाठी तडफडत होता. मग त्यानं आम्रपालीचा सहवास मिळवण्यासाठी एक धाडसी पाऊल उचललं. त्यानं स्वतःचं वेषांतर केलं आणि तो थेट वैशाली नगरीत आम्रपालीला भेटायला आला. तिच्या महालात गेला. आम्रपालीला त्यानं आपण एक संगीतकार, गीतकार असून आम्रपालीनं आपल्याला तिच्याकडं नोकरीवर ठेवावं अशी विनंती त्यानं केली. तसा राजा बिंबिसार हा स्वतः एक उत्कृष्ट संगीतकार आणि गायक होता. त्याचं व्यक्तिमत्वही मोठं आकर्षक होतं. आम्रपाली त्याच्यावर मोहित झाली आणि तिनं त्याला आपल्याकडं नोकरीला ठेवलं. हळूहळू दोघांचं प्रेम जमलं आणि त्यातून त्यांना एक पुत्रप्राप्तीही झाली. त्या मुलाचं नाव विमल कोंडन्ना असं ठेवण्यात आलं. यानंतर एक दिवस बिंबिसारानं आपलं खरं रूप आम्रपाली समोर उघड केलं. तेव्हा मात्र आम्रपालीला मोठा धक्का बसला होता. यावेळेपर्यंतही वैशाली राज्य आणि मगध साम्राज्य यांचं युद्ध चालूच होतं. हे विनाशकारी युद्ध थांबवण्याची विनंती आम्रपालीनं बिंबिसाराला केली आणि बिंबिसारानं ती मान्यसुद्धा केली.
आणि मग त्यानं मगध राज्यात जाऊन युद्ध थांबवण्याची घोषणा केली. यानंतर तो मगध राज्यातच राहू लागला. आम्रपालीनं हे विनाशकारी युद्ध थांबवलं म्हणून तिच्याबद्दल वैशाली नगरीतल्या लोकांचा आदर सन्मान फार वाढलेला होता. पण याविरुद्ध मात्र एका नाचणाऱ्या स्त्रीच्या नादाला लागून संपूर्ण मगध राज्याला दीर्घयुद्धाच्या खाईत लोटलं. आणि जेव्हा ते युद्ध मगधचं सैन्य जिंकण्याच्याच बेतात होतं त्यावेळी अचानक बिंबिसारानं युद्धबंदीची घोषणा केली आणि शेकडो शूर सैनिकांचं बलिदान व्यर्थ ठरवलं. आणि ह्याबाबत संपूर्ण मगध राज्यात बिंबिसाराची चीथू होत होती. ज्यावेळी सैनिक सीमेवर लढत होते त्यावेळी हा स्वार्थी वासनांध राजा शत्रूच्या मुलखात जाऊन एका नाचकाम करणाऱ्या स्त्रीची नोकरी करीत होता. राजधानीत किंवा युद्धभूमीवर नव्हता म्हणून बिंबिसाराला त्याच्या प्रजेच्या रोषाला सामोरं जावं लागलं. सम्राट बिंबिसाराविरुद्ध पसरलेल्या ह्या असंतोषाचा फायदा अगदी अचूकपणे उचलला तो त्याच्या अत्यंत महत्वाकांक्षी मुलानं अजातशत्रूनं. अजातशत्रूनं स्वतःच्या पित्याविरुद्ध विद्रोह केला आणि त्याची सत्ता उलथून टाकली. बिंबिसाराच्या हातापायांमध्ये बेड्या अडकवून त्यानं बिंबिसाराला कारागृहात डांबून टाकलं. वैशाली राज्यासोबतच्या युद्धबंदीमुळं मगध साम्राज्याची प्रतिष्ठा डागाळलेली होती. ती प्रतिमा उजळ करण्यासाठी अजातशत्रूनं काही काळानंतर पुन्हा वैशाली राज्याविरुद्ध युद्ध पुकारलं. ह्यावेळी मात्र अजातशत्रूनं वैशालीवर निर्णायक विजय मिळवला. वैशाली नगरीवर ताबा मिळवला. वैशालीचं राज्य आता मगध साम्राज्याचं मांडलिक राज्य बनलं होतं. जेव्हा विजयी अजातशत्रूनं वैशाली नगरीत प्रवेश केला तेव्हा त्याला स्वतःलाही आम्रपालीला पाहण्याची अत्यंत तीव्र इच्छा होती. ज्या स्त्रीसाठी आपला बाप पागल झाला त्यानं मगधची प्रतिष्ठा पणाला लावली. ज्या स्त्रीचा नोकर बनून जिच्या आश्रयानं आपला बाप राहिला ती आम्रपाली नक्की कशी दिसते त्या आम्रपालीला त्याला प्रत्यक्ष भेटायचं होतं. ज्यावेळी आम्रपाली त्याच्या समोर आली तेव्हा तिचं अलौकिक स्वर्गीय अगदी थक्क करून टाकणारं सौंदर्य पाहून अजातशत्रूचं डोकं जणू काम करीनासं झालं होतं आणि त्यानं स्वतःच पुढं होऊन आम्रपाली समोर स्वतःच्या प्रेमाचा प्रस्ताव मांडला. मग आम्रपालीनंही त्या प्रस्तावाचा स्वीकार केला. मग आम्रपाली आणि अजातशत्रूंची प्रेम कहाणी चांगलीच रंगू लागली. मगधची राजधानी राजगृहावरून वैशाली नगरीला अजातशत्रूच्या चक्रा वाढल्या. तो अधूनमधून वैशालीत आम्रपालीच्या महालात येऊन मुक्कामासाठी राहू लागला. पण आता वैशाली नगरची जनता मात्र आम्रपालीचा प्रचंड तिरस्कार करू लागलेली होती. आम्रपालीमुळे त्यांना मगधच्या पारतंत्र्यात जावं लागलेलं होतं. वैशाली नगरीच्या जनतेवर युद्धामुळं अनेक कर लादले गेलेले होते आणि इथं आम्रपाली मात्र त्यांच्या शत्रूसोबत म्हणजे अजातशत्रूसोबत गुलछर्रे उडवीत मजेत जगत होती. एके दिवशी वैशाली नगरीच्या लोकांच्या असंतोषाचा उद्रेक झाला आणि त्यांनी अजातशत्रूविरुद्ध उठाव केला. ह्या उठावाचाच एक भाग म्हणून त्यांनी आम्रपालीला कैद केलं आणि तिच्या हातापायांमध्ये बेड्या घालून तिला कारागृहात डांबून टाकलं. जेव्हा मगधला असणाऱ्या अजातशत्रूला ही घटना कळाली तेव्हा तो प्रचंड संतापला. क्रोधानं एक विशाल सेना घेऊन त्यानं वैशाली नगरीवर हल्ला चढवला. आम्रपाली आपल्या ताब्यात मिळेपर्यंत वैशाली नगरीच्या दिसेल त्या नागरिकाला ठार मारण्याचा आणि दिसेल त्या घराला आग लावण्याचा त्यानं सक्त आदेश दिला. संपूर्ण वैशाली नगरीत मोठा हाहाकार माजला. ज्यावेळी मगधच्या सैनिकांनी आम्रपालीची कारागृहातून सुटका केली होती त्यावेळेपर्यंत तर वैशाली नगरीच्या जवळपास 95% लोकांची, ज्यांची संख्या हजारोंमध्ये होती, त्या सर्व लोकांची कत्तल झालेली होती. संपूर्ण वैशाली नगरीत आग पसरलेली होती आणि वैशाली नगरी जळून केवळ राखेचा मोठा ढीग उरलेला होता. आपल्यामुळं आपल्या मातृभूमीची ही झालेली दशा पाहून आम्रपालीचं हृदय दुभंगलं होतं. हा नरसंहार थांबवण्याची तिनं अजातशत्रूला कळकळीची विनंती केली आणि मग अजातशत्रूनं पुढचा नरसंहार थांबवला. पण ह्या घटनेनंतर मात्र आम्रपाली अगदी विषण्ण आणि उदास राहू लागली. वैशाली नगरीच्या हजारो निष्पाप लोकांच्या मृत्यूला
कारणीभूत म्हणून ती स्वतःला सतत दोष देऊ लागली. दुःखाच्या आणि अशांततेच्या अग्नीत ती रात्रंदिवस जळू लागली. तसंच अजातशत्रूपासूनही एक अंतर राखूनच ती ह्यापुढे वागू लागली. ह्यानंतर काही वर्षे अशीच अशांततेत आणि अतीव दुःखामध्ये आम्रपालीनं व्यतीत केली आणि एके दिवशी भगवान तथागत बुद्धांचं आपल्या अंतिम काळामध्ये आपल्या हजारो शिष्यांसह वैशाली नगरीजवळ आगमन झालं. तेव्हा भगवान बुद्धांना भेटण्यासाठी आम्रपाली स्वतः रथ चालवत गेली. भगवान बुद्धांना ती भेटली आणि तिनं नम्रपणे त्यांना आपल्या महालात येण्याचं, आपल्याकडं भोजन घेण्याचं आणि आपल्या घरी काही दिवस आराम करण्यासाठीचं आमंत्रण दिलं. त्यावेळी वैशाली नगरीच्या लोकांना आणि खुद्द गौतम बुद्धांच्या हजारो शिष्यांची अशी कल्पना होती की भगवान तथागत हे आमंत्रण नाकारतील. एका गणिकेच्या महालात आणि जी महिला हजारो निष्पाप लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरली होती तिच्या महालात ते जाणार नाही. पण मित्रांनो, भगवान बुद्ध ह्या सर्व विचारांच्या पलीकडं कधीच गेलेले होते. त्यांनी आम्रपालीचं निमंत्रण शांततेनं स्वीकारलं आणि ते तिच्या महालात गेले. एवढंच नव्हे तर तिच्या हातून त्यांनी भोजन सुद्धा घेतलं. तिच्या स्वर्गीय सौंदर्याची त्यांनी प्रशंसा केली आणि आपल्या शिष्यांना तथागत म्हणाले की एका भिक्खूच्या, एका साधकाच्या तपस्येची साधनेची खरी परीक्षा तेव्हा असते आणि त्याचा स्वतःच्या मनावर ताबा किती आहे हे तेव्हाच कळते जेव्हा आम्रपालीसारखी स्वरूपवान स्त्री अगदी समोर असूनही त्याचं मन चळत नाही. आम्रपालीच्या आमराईमध्ये भगवान बुद्धांनी बरेच दिवस वास्तव्य केलं होतं आणि तिथून त्यांनी अनेक महत्त्वाची प्रवचनं सुद्धा दिली होती. भगवान तथागत बुद्धांच्या सानिध्यात आम्रपालीचं अशांत मन शांत झालं. तिला तिच्या दुःखांपासून मुक्ती मिळाली. तिनं आपल्या सर्व संपत्तीचा त्याग करून धम्माची दीक्षा घेतली आणि ती एक साधी भिक्खुणी बनली. तिचा राजा बिंबिसार पासून झालेला पुत्र विमल कोंडन्ना यानंही भिक्खू बनण्याचा निर्णय घेतला. यानंतर जेव्हा सम्राट अजातशत्रूला ही बातमी कळाली तेव्हा त्यानंही बौद्ध धम्माच्या बऱ्याच विचारांचा अंगीकार केला होता. मित्रांनो, भारतात बौद्ध मत प्रचलित होण्यामागं अजातशत्रूचा आणि आम्रपालीचा फार मोठा सिंहाचा वाटा होता. आपल्या असीम त्यागामुळं आम्रपाली आज इतिहासात अजरामर झाली आहे. मित्रांनो, अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला भेट द्या. आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे. मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. आपले खूप खूप धन्यवाद.